जैन सर्वांना. आजचं जे लेक्चर आहे ते असणार आहे उद्याच्या एक्झामबद्दल, MPSC कंबाईन बी एक्झामबद्दल. उद्या एक्झाम होईल नाही होईल यामध्ये खूप संभ्रम आहे. काय माहिती आहे आता आयोग नेमका काय यावर रिझल्ट देणार, की बरोबर आहे मुलांचं की यार यस एज क्रायटेरिया वगैरे होता त्यांचा एक लास्ट अटेम्प्ट असेल किंवा एक फायनल अटेम्प्टमधून भरपूर अभ्यास केलेला असेल त्यांनी आणि त्यांना चान्सेस मिळत नाही की एक्झाम द्यायचा चान्सेस मिळत नाही, ते काय करणार पोरं. त्यामुळे रस्त्यावर उतरलेले आहेत. आय सपोर्ट देम एनी हाऊ. दुसरी गोष्ट म्हणजे काही स्टुडंट असे आहेत जे एक्झाम प्रिपेअर करून बसलेले आहेत, सगळं प्रिपरेशन झालेलं आहे, प्रत्येक वेळी पोस्टपोनमुळे त्यांना भरपूर त्रास होत आहे. ठीक आहे. त्रास नेमका काय तर पहा होतो काय की एक्झाम होते, आता उद्या एक्झाम होणार, उद्यानंतर फेब्रुवारीच्या 1, 2, 3 तारखेमध्ये रिझल्ट्स लागणार कशाचे, प्रीचे. मग तुम्हाला मेन्ससाठी 4 महिने देतील, ते 5 महिने देतील, असं करत ते पोस्टपोनही करतात मध्ये मध्ये. तर एक 6 महिने धरून चालू आहे. तर काय 6 महिने दिले ना त्यांनी, तर ते रिझल्टलाही टायमिंग घेतात. म्हणजे असं करत 1.5-2 वर्ष आपले असेही निघून जातात. अपॉइंटमेंट राहून जाते आपली तशीच. मग त्यासाठी आपल्याला रस्त्यावर अधिकारी बनून रस्त्यावर उतरायला लागतं. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक स्टुडंटची यामध्ये काय बोलतात त्याला, खच्चीकरण होतच जात आहे. ठीक आहे. त्यावर आपल्याला काय करायचं आहे, लक्ष द्यायचं का, नो. हे काय आहे आता डेझर्ट, एक तुम्हाला उदाहरण देते मी. डेझर्ट आहे. थोडासा माझा आवाज वेगळाच येत असेल मधून दम लागल्यासारखा, मला श्वासाला त्रास होतोय. ठीक आहे. त्यामुळे मी असं बोलत आहे. डेझर्ट आहे हां. तर डेझर्टमध्ये जे पानं असतात त्यांना पाणी मिळत नाही. आता तुम्ही म्हणाल हां हे काय ते डेझर्टिक ट्रीज आहेत, त्यांना पाण्याची काय गरज, त्यांना त्यांचं असतं. असं मी एक उदाहरण देत आहे. आता त्यांना पण पाण्याची आस असेल, कुठले तरी असतील असे झाड की त्यांना पाण्याची आस आहे. इतकं ड्रॉट आहे की पाण्याची आस आहे पण पाणी भेटत नाही. पण ते एरिया ते त्यांचं ते ॲटमॉस्फिअर कन्झ्युम करत आहेत ना, ते ॲडॅप्ट करत आहेत ना. तसं हे सध्याचं जे चालू आहे ते ॲडॅप्ट करायचा प्रयत्न करा गोष्टी. हे आपले अप्स अँड डाऊन्स आहे, यावर लक्ष आपल्याला द्यायचं नाही आहे. द्यायचं लक्ष कशावर आहे, उद्याच्या एक्झामबद्दल. काय करायचं आहे तर आपल्या हॉल तिकीट आहेत का रेडी, पाहायचं आहे. नाही तर आजच्या आज जा, हॉल तिकीट काढून या. का तर उद्या सुट्टी आहे, रविवार असतो, बंद असतात झेरॉक्सची दुकानं, किंवा प्रिंटर असेल करा तर उत्तमच. ठीक आहे. दुसरी मेन गोष्ट म्हणजे ब्लॅक बॉल पेन आहे का, असेलच प्रॅक्टिसच्या वेळी तुम्ही घेत असाल ब्लॅक बॉल पेन. ठीक. आणि आधार कार्ड वगैरे, तुमचे सगळे ID प्रूफ वगैरे जे काय आहे ते तुमच्या सोबत ठेवा, बॅगमध्ये ठेवा. दुसरी गोष्ट, उद्या उठायचं आहे, चांगलं फ्रेश व्हायचं, देवपूजा वगैरे करायची. इफ युअर मानत असाल तर आस्तिक असाल नसाल ते तुमच्यावर. नाही तर तुमचे आईबाबा आहेत देव, त्यांच्या पाया पडा आणि जा एक्झामला. ठीक आहे. टेन्शन नका घेऊ, रिलॅक्स राहा. हे जे चाललंय यावरती टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे. असं पण स्वतःला म्हणायचं नाही अभी नाही तो कभी नाही. ठीक आहे. थोडंसं स्वतःचं अझम्पशन लावा की उद्या एक्झाममध्ये नेमकं काय येईल. तर युनेस्को महाराजांचे वगैरे, ठीक आहे, ते येऊ शकतात. करंट अफेअर्समध्ये अजून काय येऊ शकतं, महाराष्ट्र भूषण कोण जिंकले, राम सुतार यांनी. अजून अपॉइंटमेंट वगैरे येऊ शकतात. ठीक आहे. लोकपाल वगैरे. ठीक. ते एक तुम्ही करून ठेवा. तुम्हाला जे वाटलं की हां हे राहिलं होतं माझं, हे करायचं बाकी होतं, तर ते तुम्ही आज वाचायला घ्या. कालपर्यंत सगळं प्रिपेअर करून ठेवलं असेल. मॅथ्समध्ये तुमचा एखादा टॉपिक, तुम्हाला एखादा टॉपिकमधला टाईप करायला नसेल, तो टाईप तुम्ही वाचून घ्या. तुम्ही ट्राय करा, ते सॉल्व करून पहा येतं नाही येतं. ठीक आहे. तर हे सगळं आज तुम्हाला करायचं आहे आणि यामध्ये फायदा होईल उद्याच, कारण एक दिवस अगोदरचं लक्षात राहत असं नाही की लगेच विसरून जातं वगैरे. ठीक आहे. आणि मला वाटतं मॅप्स वगैरेही थोडंसं पाहून जा जिओग्राफीसाठी. उद्या एक्झाम असेल नसेल यावर नका राहू. एक ना एक दिवस होणार आहे ना, करायचं आहे. मग मोबाईल घेऊन न्यूज पाहून काय होणार आहे, टाईमपासच होणार आहे. हे नका बघू की उद्या एक्झाम होईल की नाही होईल, असे पण व्हिडिओ नका पाहू. जास्त त्याला त्या गोष्टींना मध्ये लक्ष नका देऊ. दॅट्स इट. तर कसं वाटलं तुम्हाला लेक्चर, तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि
अभ्यास पण झालाय नाही झालाय 100% तर कोणाचा होत नसतो अभ्यास. आणि झालं असेल तर चांगलीच गोष्ट आहे. ठीक आहे. सो भेटूया आपण उद्याच्या PYQ मध्ये, म्हणजे PYQ म्हणण्यापेक्षा उद्या जे काय आहेत ॲनालाइज आपण घेऊ. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर कसं बोलू शकते मी, PYQ चुकून आलं माझ्या तोंडातून. तर उद्याचं क्वेश्चन ॲनालायसिस पाहूया. ठीक आहे. सो भेटू आपण लेक्चरमध्ये उद्याच्या, जर एक्झाम झाली तर. ठीक आहे. नाहीतर आपलं जमलं तर मी ग्रुप सीचे पण PYQ सिरीज सुरू करणार आहे, सब्जेक्ट बाय सब्जेक्ट. ठीक, जसं हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफी घेतली आहे मी तसंच. ओके, नाही पाहिली तर पहा, फायदा मिळेल. आता उद्यासाठी पाहायला बसाल तर नका पाहू, कारण मोठे आहेत ना लेक्चर, उगेच डोक्याला कशाला शॉर्ट देता. ठीक, भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. जय हिंद.